आगामी निवडणुकीसाठी नागपूर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे। 2017च्या निवडणुकीप्रमाणेच यंदा सुद्धा 4 नगरसेवकांचा प्रभाग असेल। प्रभागांमध्ये सुद्धा फारसे बदल करण्यात आले नाहीत। ठाण्यातील आनंदनगर परिसरामध्ये मेट्रो लाईन 4ची ट्रायल रन घेण्यात आलेली आहे। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यात ही सुरू होण्याची शक्यता आहे। तर 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान ट्रायल रन होणार असून याकरता मार्गिकेवर मेट्रोची बोगी आणण्यात आली आहे। एसआयपी करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी। एसआयपी करणाऱ्या महिलांना इन्सेंटिव्ह मिळणार असल्याची घोषणा सेबीच्या अध्यक्षांनी केलेली आहे। तर गुंतवणुकीमध्ये महिलांचा सहभाग जास्त वाढावा यासाठी ही माहिती देण्यात आली आहे। पुण्यातील अथर्व सुदामेला सर्वधर्म समभावाच्या व्हिडिओवरून ट्रोल केल्यानंतर सुदामेनं व्हिडिओ डिलीट केलेला आहे। हिंदू महासंघानं सुदामे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती। तर यानंतर अथर्व सुदामेने माफी सुद्धा मागितली होती अशा सोशल मीडियावर चर्चा आहे। नागपूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे। सर्वत्र खड्डे झाले आहेत। खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताविरोधात काँग्रेसकडून खड्ड्यांचं भव्य प्रदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे। जोगेश्वरीमधील मेघवाडीच्या राजाचं आगमन झालं। तर यावर्षी मंडळाचं हे 61वं गणेशोत्सवाचं वर्ष आहे। बाप्पाची पर्यावरणपूरक कागदी मूर्ती आणण्यात आली। नागपूरच्या चिताराळीमधून मंडपाकडे त्यांचा राजा मार्गस्थ झालेला आहे। तर यावर्षी शाही मिरवणूक न काढता साध्या पद्धतीनं गणपतीची मूर्ती आणण्यात आलेली आहे। तर सिंहासनावर आढूळ असलेली ही 11 फुटांची मूर्ती यंदा मंडळाचं हे 29वं वर्ष आहे। गणेशोत्सवामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शिवसेनेकडून मोफत एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। एसटीमधील प्रवाशांना लागणारा अल्पोपहार सुद्धा मोफत देण्यात आला आहे। कळंबोलीतून सिंधुदुर्गला जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे। भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही बस सेवा सुरू केली। पनवेलमध्ये पर्यावरणपूरक कागदी पेपरपासून कागदापासून बनवलेल्या गणेश मूर्तींना प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। तर नितळस गावातील स्थानिक तरुण असलेले प्रतीक मोरेश्वर पवार या कलाकारानं आपल्या संकल्पनेतून या पर्यावरणपूरक कागदी लगद्याचा वापर करून गणेशाची मूर्ती साकारली आहे। नवी मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं आगमन मोठ्या थाटात पार पडलं। तर यंदा गणेशाची मूर्ती ही कागदाच्या लगद्यापासून बनवण्यात आलेली आहे। यावेळी ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि शिवकालीन खेळांचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। डोंबिवलीतील डायमंडच्या राजाचा पारंपरिक पद्धतीनं आगमन सोहळा पार पडला। या आगमन सोहळ्यामध्ये वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये गणरायाचं स्वागत केलं। तर बाप्पाला पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। रायगडमध्ये काल रात्री वाजत गाजत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं आगमन झालं। तर आगमन मिरवणुकीमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये स्वानंद गणेश मंडळाच्या बाप्पांचा आगमन सोहळा पार पडला। ढोलताशांच्या गजरामध्ये, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये बाप्पांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। स्वानंद गणेशोत्सव मंडळ मागच्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम सुद्धा गणेशोत्सवाच्या काळामध्ये राबवतं।
गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांना आपल्या गावी जाता यावं यासाठी शिवसेनेनं मोफत बस सेवेचं आयोजन केलेलं आहे. तर नवी मुंबईतून शेकडो बस गणेश भक्तांना घेऊन कोकणासाठी रवाना झाल्या. एटीएमसाठी आरबीआयनं आता नवीन नियम लागू केलेले आहेत. आता एटीएममधून महिन्याला फक्त 3च वेळा मोफत व्यवहार करता येणार आहेत. तसंच मेट्रो शहरांमध्ये दर महिन्याला 3 आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार करण्यात येतील.